या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरात उद्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी शहरातील 593 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 4,94,711 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी 1300 EVM वापरण्यात येणार असून त्यापैकी 234 EVM राखीव ठेवण्यात आले आहेत. एखाद्या मतदान केंद्रावर EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास 15 मिनिटात नवीन EVM उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी 62 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीत 6015 दुबार मतदार असून त्यापैकी बहुतेकांनी हमीपत्र दिले आहे. उर्वरित मतदारांकडून मतदान केंद्रावरच हमीपत्र घेतले जाणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यात आली असून 200 व्हीलचेअर उपलब्ध आहेत. तसेच वृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी 22 रिक्षांची व्यवस्था करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठी राखीवसह 4710 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कामावर असलेल्या 850 मनपा कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले असून उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 8 ते 11 या वेळेत विशेष मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्या शांततेत व सुरळीत मतदान होण्यासाठी प्रशासन सज्ज असून पोलीस यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे.